सीओनं तशा सूचना केलेल्या आहेत। सगळ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित दिल्या गेल्या पाहिजेत। माथेरानचा पाण्याचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी या ठिकाणी जे काम करायचं आहे ते करण्यासाठी सांगितलेलं आहे। जवळजवळ माथेरानच्या डेव्हलपमेंटमध्ये जवळजवळ 800 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही माथेरानच्या विकासासाठी या ठिकाणी नव्याने आपण उपलब्ध करून देणार आहोत। पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानसमोर सध्या अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकलेत। अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, तर दुसरीकडे शार्लोट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं स्वच्छ पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचा दौरा करत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला। माथेरान नगर परिषद कार्यालयात या निमित्तानं विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, गटनेते शिवाजी शिंदे, मुख्याधिकारी राहुल इंगळे तसंच शिवसेना भाजप महायुतीचे नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बैठकीदरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व नगरसेवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली। गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या कामकाजाबाबत सातत्यानं तक्रारी येत असल्यानं नागरिकांची कामं रखडत असल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली। यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि संबंधित प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। मला कुठलंही कारण नको, नागरिकांच्या कामात दिरंगाई किंवा बेफिकिरी अजिबात सहन केली जाणार नाही। प्रशासनानं तातडीनं कामाला लागावं अशी स्पष्ट आणि सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली। याचवेळी त्यांनी माथेरानमधील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवरही भाष्य केलं। शार्लोट तलावातील गाळ काढण्याचं काम, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा यावर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इतकंच नव्हे तर पुढील 30 दिवसात माथेरानमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल असा विश्वासही आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी माथेरानच्या सर्वांगीण विकासाची मोठी घोषणा करत माथेरानच्या विकासासाठी 800 ते 1000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही सांगितलं। आज माथेरान नगर परिषदेची आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी माथेरानचे सीओ इंगले साहेब असतील, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष या ठिकाणी शेलार, हे सगळेजण आणि सगळे नगरसेवक माझे या ठिकाणी उपस्थित होते। या सगळ्यांना बरोबर घेऊन जी विकास कामं प्रलंबित आहेत किंवा ज्या कामांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ती कामं अति तातडीने त्या ठिकाणी करण्यासाठी सीओनं तशा सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून माथेरानचा पाण्याचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी या ठिकाणी जे काम करायचं आहे ते करण्यासाठी सांगितलेलं आहे। तसेच इथे रस्ते बरेचसे जास्त अतिवृष्टीमुळे बरंचसं नुकसान या ठिकाणी माथेरानचं झालेले रस्त्यांचं त्याची डागडुगी नव्याने सांगितलेली आहे। आणि स्वच्छतेचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, या संदर्भात फवारणी, साथीचे रोग या संदर्भात अलर्ट असलं पाहिजे किंवा प्रशासनाने त्या ठिकाणी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे। मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये येत आहेत। फ्रायडे, सॅटर्डे, संडेच नाही तर म्हणजे प्रत्येक दिवस माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। ई रिक्षा आल्यामुळे त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक माथेरानमध्ये यायला लागलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित दिल्या गेल्या पाहिजेत। पर्यटनाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि पुढील आता प्रत्येक मासिक मीटिंग घेऊन याचं नियोजनबद्ध काम कशा पद्धतीने करता येईल, माथेरानच्या जनतेला कसा न्याय देता येईल, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील या संदर्भात महायुतीच्या माध्यमातून सगळेच नगरसेवक, नगराध्यक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम कसं उभं करता येईल या संदर्भात नियोजन करण्यासंदर्भात आज आम्ही ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की 1 महिन्याभरात पूर्णपणे माथेरानचं ज्या अपेक्षित असणाऱ्या जनतेला या ठिकाणी सत्ता जी जनतेने दिलेली आहे त्या पद्धतीचं काम नक्कीच माथेरान नगरपालिकेमध्ये आपण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। होय, नक्कीच माझा प्रयत्न सुरू आहे की माथेरानला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आम्ही या काळामध्ये आता आम्ही करणार आहोत। यासाठीच माथेरानच्या जनतेने महायुतीला सत्ता या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून रोपवेचा प्रश्न असेल, माथेरानच्या इथले अंतर्गत रस्ते असतील, माथेरानच्या डेव्हलपमेंटमध्ये नव्याने आपल्याला काय घेता येतील या संदर्भात नव्याने DPR आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत। लवकरच तो DPR पूर्ण होईल आणि जवळजवळ माथेरानच्या डेव्हलपमेंटमध्ये जवळजवळ
800 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही माथेरानच्या विकासासाठी या ठिकाणी नव्याने आपण उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून माथेरान एक जगाच्या उंचीवर या ठिकाणी माथेरान एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. त्याचं नक्कीच नाव संपूर्ण जगामध्ये होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे येऊन करणार आहोत. त्यामुळे माथेरानच्या विकासाला आता खऱ्या अर्थानं गती मिळणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. मल्हार पवारसह दिनेश सुतार, माथेरान.